या इथे लक्ष्मणा बांधकुटी या मंदाकिनीच्या तटनिकटी या मंदाकिनीच्या तटनिकटी या इथे लक्ष्मणा बांधकुटी या इथे लक्ष्मणा बांधकुटी. विक्रमांची एकंदरी 56 गाणी झाली. त्या 56 गाण्याकरता मिळणारे आर्टिस्ट निवडण्याचं काम फडके, त्यावेळेचे स्टेशन डायरेक्टर केळी दीक्षित, एक सीताकांतचं झाड म्हणून होते, असे 3 जण त्या आर्टिस्टची निवड करायचे. फडक्यांच्या समोर स्टेशन डायरेक्टरनी 3 आर्टिस्ट ठेवले, पण फडक्यांनी माझी निवड केली. त्याप्रमाणे फडक्यांचं ते गाणं तिथे मी 2 दिवस शिकलो. ते गाणं शिकवलं एका फडक्याने मला. याचा अर्थ मी असा समजतो की फडके माझे गुरु झाले. एक गाणं जरी कोणाकडून आपण घेतलं तरी तो आपला गुरु होतो असं आम्ही मानतो. आणि मला 4:45 वाजता त्यांनी रेकॉर्डिंगला उभं केलं आणि एक टेक झाला. एक टेक झाल्यावर फडके रेकॉर्डिंग बूथमधून धावत धावत बाहेर आले आणि मला म्हणलं की वाटलं इतकं फर्स्ट क्लास गाणं झालंय की परत तू सुद्धा इतकं चांगलं गाशील का नाही असं वाटतं. ही मलाही अभिमानाची गोष्ट वाटते आणि फडक्यांच्या कामाची ही वैशिष्ट्यपूर्ण अशी दखल घेण्याजोगी आहे. तात चरण ते वंदनीय रे शततीर्थांचे धाम बोलले इतुके मज श्रीराम शेवटी करिता नम्र प्रणाम शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले इतुके मज श्रीराम बोलले इतुके मज श्रीराम. शेवटी करिता नम्र प्रणाम शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले इतुके मज श्रीराम बोलले इतुके मज श्रीराम. अयोध्येस तू परत सुमंता कुशल आमुचे कथुनी ताता पदवंदन करी माझ्या करिता तात चरण ते वंदनीय रे शततीर्थाचे धाम बोलले इतुके मज श्रीराम. राजधर्म तू आठवाई अभिषिक्ता ते गुणवयनाई दे भरतासी मान प्रत्यही दे भरतासी मान प्रत्यही पटवसुमंता विनयाने हे सांगून माझे नाव बोलले इतुके मज श्रीराम बोलले इतुके मज श्रीराम. बोलत बोलत ते
कमल नयनी त्या आसू भरले आसू भरले करुण दृश्य ते अजून नसरले अजून नसरले अजून नसरले गंगा तीरी सौमित्री सह उभे जानकी राम उभे जानकी गोविंदाग्रजांनी त्यांच्या महाराष्ट्र गीतात म्हटलंय की गोदा कृष्णा भीमा तुझ्या ललाटीच्या रेषा. या जर आमच्या ललाटीच्या रेषा असतील किंवा हस्तसामुद्रिकाच्या भाषेत बोलायचं झालं तर आमच्या जर हेडलाईन्स असतील तर सुधीर फडक्यांचं संगीत ही मराठी माणसाची हार्ट लाईन आहे. क्लिओपात्राबद्दल बोलताना शेक्सपियरने म्हटले की एज कॅनॉट विदर हर नॉर कस्टम स्टेल हर इन्फायनाईट व्हरायटी. जे वार्धक्याला चुरगळून टाकता येत नाही किंवा नित्याच्या वहिवाटीला शिळ करता येत नाही असं तिचं नित्यनूतन असणारं ते असीम सौंदर्य. सुधीर फडक्यांच्या संगीत निर्मितीतील नित्यनूतन सौंदर्याबद्दल असंच म्हणता येईल. प्रत्येक गीत कसं चैत्र पालवीसारखं जिवंत रसरशीत चैतन्याने फुललेलं. आणि कविवर्य बाबा बोरकरांनी एका ठिकाणी म्हटलंच आहे की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे. आयुष्यभर मनाच्या तगाद्याने संगीत क्षेत्रात नवनिर्मिती करत आलेले बाबूजी कायम देखणे आणि टवटवीतच राहिले, मग कुठल्याही भावनेचं गीत असू दे. सारथी सुमंताने अशा तऱ्हेने श्रीरामाचा निरोप राजा दशरथांना सांगितला तेव्हा महाराजांची अवस्था अत्यंत करुणास्पद झाली. एकदम अवसान आल्यासारखे भ्रमातच ते बोलू लागले. दाटला चोहीकडे अंधार, देऊ न शकतो क्षीण देह हा प्राणांची आधार. देऊ न शकतो क्षीण देह हा प्राणासी आधार. दाटला चोहीकडे अंधार, आज आठवे मजसी श्रावण. शब्द वेधती मृगया भीषण. पारधीतमी वधिला ब्राह्मण. त्या विप्राच्या अंधपित्याचे उमगे दुःख अपार. दाटला चोहीकडे अंधार. क्षमा करी तू मज कौसल्ये. क्षमा सुमित्रे पुत्रवत्सले पुत्रवत्सले. क्षमा देवते सती उर्मिले सती उर्मिले. क्षमा प्रजाजन करा चाललो. सुख दुःखांच्या पार पार पार.
क्षमापित्याला करी श्रीरामा, क्षमापित्याला करी श्रीरामा, पतित पावना मेघश्यामा, राम लक्ष्मणा सीतारामा, राम राम राम, गंगोदकसा अंती ओठी, तुमचा जय जयकार, जय जयकार, राम 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 राम। बाबूजी माताना तो वैरीने म्हणायला लागले ना की जरा असे व्यवस्थित बसायचे, कारण जरा जोर यायला पाहिजे ना, आणि गायला सुरुवात केली की त्यांच्या अंगात इतका जोश यायचा की शेवटी आहे ना, शेवटचं कडवं म्हटलं ना की ते पेटी हात ठेवायचे आणि कपाळानं ते पेटीवर ठेवायचे आणि शांतपणे पडून राहायचे. आणि बाहेर इंटरव्हल झाल्यामुळे लोकांची गर्दी त्यांना भेटायला, तर मी अशी उभी राहायची. बाहेर जात आहेत, थकलेले आहेत दिसतात ना तुम्हाला, पण कोणी येत नसतं, तर त्यांचे ते बघितल्यानंतर सगळी मंडळी बाहेरच्या बाहेर जात असत. खूप थकायचे. आणि मग किती वेळाने ते मी म्हणायचे कॉफी घेणार का, आता काही नको, मी थोडा आडवा होतो आणि आडवे व्हायचे, असे चक्क आडवे व्हायचे. आणि ते मग 10 मिनिटांनी उठल्यानंतर म्हणायचं मला गरम चहा दे म्हणून. इतके थकून जात होते त्या वयात देखील, पण इतकं जोशाने म्हणत होते की सगळ्यांच्या अंगावर काटा यायचा होते. मातानो तू वैरिणी नुसतंच म्हणून चाललं नसतं, त्यावर तितका स्ट्रॉंग असा अभिनय पण आहे, म्हणून ते लोकांपर्यंत जास्ती जोरात चांगलं बोलतो. मला अजूनही आठवतं माता न तू वैरिणी हे म्हणताना बाबूजी इतकं ठसक्यात म्हणायचे की खरोखरच काही समोर उभी आहे असं वाटायचं आम्हाला. माता न तू वैरिणी हे जे त्यातलं गीत आहे, तो भरताचा अनावर झालेला संताप गदिमांच्या शब्दातून बाबूजींच्या चालीतून असा काय परिणामकारक आलेला आहे. आणि तो बाबूजी जेव्हा गायचे तो एक विलक्षण आनंद होता. विलक्षण म्हणजे अशी आपण थक्क होऊन जायचो की त्यांच्या चेहऱ्यावर ते सगळं दिसायचं की तो माता न तू वैरिणी म्हणतो, माता न तू वैरिणी असं जेव्हा भरत सांगतो ते बाबूजींच्या चेहऱ्यात ते दिसायचं. बोलक्या शब्दात गाणं लिहिणं ही माडगुळकरांच्या प्रतिभेची सहज लीला. माडगुळकरांनी गीतं लिहिली ती हितगुजाच्या भाषेत. हा कवी गाणं लिहित नव्हता तर गाणं बोलत होता. नाटक सुद्धा बोलकं असावं लागतं, मग ते नाटक गद्य असो किंवा संगीत नाटक असो. शब्द हल्ला तर संवादातला चिरा ढासळल्यासारखं वाटलं पाहिजे. गीत तर असल्या चिरेबंदीशिवाय उभंच राहू शकत नाही. म्हणून गीत हे शिल्पाला अधिक जवळचं. माडगुळकरांनी हे जे गीत लिहिलेलं आहे माता न तू वैरिणी, कसं तर चिरेबंदी गीत असं, त्या भारताचा सगळा संताप त्या शब्दातून असं ओथंबत राहतो. माता न तू वैरिणी इतक्या कठोर शब्दात कैकेयीची निर्भर्त्सना करून भरत श्रीरामाच्या शोधासाठी चतुरंग सेनेसमवेत अयोध्ये बाहेर पडला. इकडे पर्णकुटीच्या आसमंतात श्रीराम जानकी आणि लक्ष्मणासह विहार करीत होते. उत्तर दिशेकडून एकाएकी धुळीचे लोट उठले आणि कांठाळ्या बसवणारे नाद कानी आले. सदैव जागरूक असणारा वीरबाहू लक्ष्मण मोठ्या घाईने श्रीरामांना म्हणाला, आश्रयागृहेकडे जानकीस पाठवा, चाप बाण घ्या करी सावधान राघवा, सावधान राघवा, सावधान राघवा. मेघ गर्जने परी काननात हो ध्वनी, धावतात श्वापदे भक्ष भाग टाकुनी, कोकतात भेकरे कंपितात थांबुनी, धूळहीन भिवडे
सैन्य येतसे कुणी कोण ना दिसो कुणा दीप्त अग्निशांत वा चापवाण घ्या करी सावधान राघवा नावरेच क्रोध हा बोधिल्यानेकदा राम काय जन्मला सोसण्यास आपदा होऊ देच मेदिनी पापमुक्त एकदा भरतखंड भोगू दे राजसात संपदा धर्म रक्षण क्षणी मी अजिंक्य वासवा सावधान राघवा सावधान राघवा सावधान राघवा. अगदी 4 ओळी यथार्थपणे गदिमांच्या गीतांमधून सहजपणे आपल्या समोर येते. दैवजात दुःखे भरता कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. या गीतामध्ये भारतीय तत्वज्ञानाचं सार आहे आणि ते सहजपणे अतिशय साध्या सोप्या शब्दात अण्णांनी प्रकट केलंय. हे सर्वाधिक लोकप्रिय गीत फडके ज्या वेळेला गायला गेले त्यावेळेला त्यांच्या जवळ एकूण 22 मिनिटं शिल्लक होती ब्रॉडकास्टिंगला. एक सुद्धा कडव्याची रिहर्सल न करता काव्य त्यांनी 2-3 वेळा असं वाचलं होतं आणि सुरुवात केली. माझ्या दृष्टीने पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ही सर्वोत्कृष्ट काव्य आहे असं. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे जे अण्णांनी म्हटलंय हे कधीही मनुष्य विसरू शकणार नाही. मी कुठल्याही क्षणी खूप आनंदाच्याही क्षणी खूप दुःखाच्या क्षणी मी ते गुणगुणत राहतो आणि कुठून तरी त्यातनं मला पुन्हा ऊर्जा मिळत जाते. माडगूळकरांची जी शब्दशैली त्यात ते ज्ञानेश्वरांसारखे अनेक आपण म्हणूया की दृष्टांत पण देतात. विरह आणि मिलन यांची जी सांगड घातलेली आहे की मिलन झाल्याबरोबर विरहाच्या क्षणाला सुरुवात होते. 2 प्रेमी एकत्र भेटल्याबरोबर अरे विरहाला सुरुवात झाली. आणि हे जी नियतीने घातलेली भेट आहे त्याबद्दल माडगूळकर म्हणतात की 2 ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हे सांगत असताना त्या ओळी म्हणत असताना या ओळीतला शब्दार्थ हा एवढा जबरदस्त ते लोकांच्या समोर मांडलेला आहे की लोकांना एकदा ऐकल्यानंतर अर्थ काव्यातला कळाला. दुःखे भरता दैव जात दुःखे भरता दोषना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा. माय कैकयी ना दोषी नवे दोषिता राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ चालला से माझा पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा.
अंत उन्नतीचा पतली होई या जगात, अंत उन्नतीचा पतली होई या जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत, वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत, काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. तात स्वर्गवासी झाले बंधू येवनात, अतर्क्यना झाले काही जरी अकस्मात, मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का कुणी जीवनात, वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गात, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. नको आसू ढाळू आता कुसलोचनास, नको
नको आसू ढाळू आता कुसलोचनास तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास अयोध्येत हो तू राजा रंग मी बनेचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आग्रहाने मजसी परतवू व्यर्थ पितृवचन पाळून दोघे होऊ दे कृतार्थ मुकुट कवच धारण करी का वेशतापसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी 4 अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात प्रेम भाव तुमचा माझ्या जागता मनात मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पूर्वी म्हटल्याप्रमाणे गीत रामायणातील गाण्यांसाठी बाबूजीने केलेली गायकांची निवड देखील अगदी चपखल अशीच आहे. माता न तू वैरिणी आणि तात गेले माय गेली सारखी गाणी साक्षात वसंतरावांनी गायली. गंधर्व गायनाचा ठसा वसंतरावांच्या गाण्याच्या बाजात आणि लयकारीत पदोपदी जाणवतो. म्हणूनच पराकोटीचा क्रोध आणि शोक व्यक्त करणाऱ्या गाण्यांसाठी त्यांचा आवाज हाही एक दैवी योगच म्हणूया. सुधीर फडक्यांनी गायलेलं गीत रामायण आम्ही ऐकलं. हे सांगताना जसं आनंदाने भरून येणार त्याचप्रमाणे एका दुःखाने व्याकुळ सुद्धा होणार. कारण रामायण ही वियोगाची कथा आहे. याचं गीत रामायणकार ग दि माडगुळकरांनाच आमच्यातून अगदी अकल्पितपणे हिरावून नेऊन नियतीने खात्री पटवायला नको होती.
पण माणसाला अशा पराधीनतेची जाणीव नको त्यावेळी करून देणं ही तर नियतीची लाडकी लीला आहे. आणि शेवटी राम गणेश गडकरांनी म्हटलंच आहे की हे देवाघरचे लेणे नशिबाने देणे घेणे, कुणीतरी कोणास्तव रडणे ती रडणारी रडतील धाई धाई. मागेळांनी असंच केव्हा तरी माडगुळकरांची आठवण काढून व्याकुळपणे रडायचं. माडगुळकरांना पुढच्या आयुष्यात कोणी आधुनिक वाल्मिकी म्हटलं, कोणी लोकशाहीर म्हटलं, कोणी गीतांचा प्राजक्त म्हटलं, तर त्यांच्या गावकऱ्यांनी गाणी लिहणारा दिगू बामनाचा अण्णा एवढंच म्हटलं. पण या दिगू बामनाच्या अण्णाने रचनादृष्टी आणि आशयदृष्टी. कुठे असतो? तुझ्या शहरात. तुझं शहर संपवायला आलो. फार सुंदर आणि मोठं. दिगू बामनाच्या अण्णाने रचनादृष्टी आणि आशयदृष्ट्या किती विविध गीत प्रकार यशस्वीपणे हाताळले हे पाहिलं की मन थक्क झाल्यापासून राहत नाही. माडगुळकरांच्या गीतांचा सर्वात मोठा गुण हा की गीत रचना हा प्रकार त्यांनी सृजनशील कविता निर्मितीच्या क्षेत्राशी आणून भिडवला नव्हे, त्या दोहोतली भेद रेषाच त्यांनी पुसून टाकली. माडगुळकर कवी आहेत का गीतकार आहेत याची उठाठेव ठेवायचं खरं म्हटलं तर काहीही कारण नाही. कारण उत्तम कला तीच जी पंताची पगडी डोलवते आणि सामान्यातल्या सामान्य माणसाचं अंतःकरण हेलावते, ती उत्तम कला. कारण पोलांना सुद्धा एका मुलाखतीमध्ये एका आगाऊ टीकाकाराने विचारलं होतं की तुम्ही जे विनोदी लिहिता त्याला काय म्हणायचं. ताडकन पुलं म्हणाले होते की मला नाही माहीत काय म्हणायचं, ते हसता आलं तर हसायचं, नाहीतर आपण मूर्ख आहोत असं समजायचं. कारण माडगुळकरांचं मराठी रसिकात कुठे स्थान आहे हे जर विचारलं तर मराठी रसिक म्हणेल जिथे अत्यंत पवित्र आणि सुंदर गोष्टी वास करून असतात अशा मनाच्या गाभाऱ्यात माडगुळकरांचं स्थान आहे. सर्वात महत्वाची गोष्ट ही, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, हे श्रीरामांनी कितीही वेळा पटवून सांगितलं तरी भरताचे डोळे कोरडे. तो पुन्हा पुन्हा श्रीरामांना आग्रह करीत होता, तुम्ही परत चला, राज्याभिषेक करून घ्या. भरताप्रमाणेच भरताबरोबर आलेल्या ऋषीजनांनी सुद्धा पुष्कळ आग्रह केला, पण श्रीरामांनी नम्रपणे नकारच दिला. श्रीरामांच्या या नम्र नकाराने निराश झालेला भरत गहिवरला आणि श्रीरामांच्या पादुकांना स्पर्श करून करुणार्द्र स्वरांनी म्हणाला, तात गेले माय गेली भरत आता पोरका. तात गेले माय गेली भरत आता पोरका. मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका. मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका. भरारी कायम शका साधते. कागजाचा भार कोणी अश्वपृष्ठी लादते. राजकरणे राघवांचे अज्ञ भरता शक्य काय. मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका. मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका. चरण जर का मागुती सांगता तेवान आले. चरण जर का मागुती त्या क्षणीया तुच्छ तनुची
पाऊलांची मृत्तिका मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका. श्रीराम श्रीराम श्रीराम. सुधीर फडक्यांना बैठकीत गायला बसलेलं नुसतं बघणं हा सुद्धा एक प्रचंड आनंदाचा भाग होता. तो चेहरा दिसला की सतत जाणवायचं या माणसाचं एक रूप धुंद आहे, दुसरं रूप क्षुब्ध आहे, तिसरं रूप तप्त आहे, चौथं रूप शांत आहे. आपल्या गानविद्येचा त्यांच्या चेहऱ्यावर सुप्रीम कॉन्फिडन्स दिसायचा. प्रत्यक्ष गाताना आरंभापासून चलबिचल नसायची, बोंगळपणा तर अजिबात नसायचा. सुधीर फडक्यांचं गाणं म्हणजे दगडावरच्या रेषेसारखं चरचरीत, रेखीव, कोरीव. सुधीर फडके स्वर पकडताना त्या स्वराला जरा हलू देत नसत. तो स्वर कसा अलगद धरायचे, पण पकड अशी पक्की असायची की तो स्वर शरण आलाच पाहिजे. मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. भरताने अत्यंत काकुळतीने मागितलेलं हे दान श्रीराम नाकारू शकले नाहीत. त्या पादुकांनाच भरताने राज्याभिषेक करवला आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. इकडे श्रीरामांनी चित्रकूट सोडला. ऋषींना अभयवचन देऊन श्रीराम पुढे संचार करू लागले. 10 वर्षांनंतर श्रीराम गोदावरी तटावर पंचवटीत आले. एकदा जानकी लक्ष्मणासह वार्ताविनोद करीत असताना एक अद्भुत स्त्री मंजूळ स्वर काढून श्रीरामांशी बोलू लागली. कोण तू कुठला राजकुमार, कुठला राजकुमार, कोण तू कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. देह वाहिला तुला श्यामला, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार. कोण तू कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. तुझ्या स्वरूपी राजन दक्षिणे, रुद्राक्षांची श्रवणी भूषणे. तुझ्या स्वरूपी राजन दक्षिणे, रुद्राक्षांची श्रवणी भूषणे. योगी म्हणू तर तुझ्या भोवती वावरतो परिवार. कोण तू कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. माझ्या संगे राहुनी अविरत पाळ तुझे तू एक पत्नी व्रत. माझ्या संगे राहुनी अविरत पाळ तुझे तू एक पत्नी व्रत. अलिंगनाची आस उखाळे तनुमनी अनिवार. कोण तू कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. कोण तू कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. श्रीमन महागणाधिपतये नमः. शब्द आणि स्वर यांच्या माध्यमातून आपण इथं राम मंदिर उभारत आहोत. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम असं वचन आहे. काव्यशास्त्र आणि विनोद यांच्या संगतीत बुद्धिमंतांचा वेळ जात असतो असा ह्याचा अर्थ. इथे प्रभू रामचंद्रांच्या जीवनावरील मराठी महाकाव्याचा रसास्वाद मिळावा म्हणून दस्तूरखुद्द विनोद कार्यरत आहेत.
अण्णा माडगुळकरांचे शब्द आणि बाबूजी सुधीर फडकेंचे स्वर ह्यांचा संगम या महाराष्ट्रातच नव्हे तर विविध भारतातील विविध भाषामध्ये गेली 50 वर्षे नांदतो आहे. 1 एप्रिल 1955 ह्या दिवशी रामनवमी होती, वार शनिवार होता. त्या दिवशी गीत रामायणातील पहिलं गीत नभोवाणीवर गायलं गेलं. शनिवार हा मारुतीरायाचा वार. जिथे रामकथा चालते तिथे मारुतीराय उपस्थित असतात अशी आपली श्रद्धा आहे. आज ह्या रामकथेच्या श्रवणात आपणा सर्वांबरोबर मारुतीराय कुठेतरी असतील आणि जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी नूतन नितरामायण हा एकत्व मागणाऱ्या हनुमंताचे वास्तव्य जिथे रामकथा आहे तिथे असतेच. माडगुळकरांना गीत रामायण कसे स्फुरले याबद्दल लोकांनाही मोठी उत्सुकता असते. शतकोटी प्रविस्तरम असे रामचरित्र केवळ 56 गाण्यात रेखीवपणे लिहिणाऱ्या माडगुळकरांनी प्रत्येक प्रसंग आपल्यासमोर जिवंत उभा केला आहे. माडगुळकरांची लेखणी शब्दामधून चित्र निर्माण करणारी आहे. त्यांच्या काव्यातला हा गुण आपल्याला गीत रामायणात विशेष आढळतो. माडगुळकरांची जडणघडण ही जणू काही कथा रामायणाची लिहिण्यासाठीच झाला होता असे वाटते. श्री रामकथा लिहिणारे श्रीधर स्वामी नाद्रेकर ज्यांनी रामविजय हा ग्रंथ लिहिला ते माडगुळकरांच्या गावापासून 2-2.5 मैलावर राहणारे. माडगुळकर औंध संस्थानात शिकायला होते. औंधचे राजे भगवानराव पंत प्रतिनिधी यांना चित्रकलेचा नाद होता. त्यांनी रामायणावरील चित्रांचे चित्ररामायण तयार केले होते. पुढे त्याचे पुस्तकही निघाले. माडगुळकरांचे एक मामा रामदासी झाले होते. आहे अशा विचाराने भरलेले होते. माडगुळकर विद्यार्थी असताना त्यांना मोरोपंतांच्या काव्याचे वेचे अभ्यासासाठी होते. माडगुळकरांनी आपल्या दाभाडे नावाच्या शिक्षकांना जिज्ञासेपोटी विचारले ह्या मोरोपंतांनी काय काय लिहिले आहे. दाभाडे म्हणाले मोरोपंतांनी प्रचंड काव्यरचना केल्या आहेत. त्यांनी 108 रामायणे लिहिली. मोरोपंत बारामतीचे. मोरोपंतांनी सीताकांत लाडांबरोबर झालेल्या चर्चेनंतर जन्माला आलेल्या गीत रामायणात झाला. गीत रामायण लिहिण्यापूर्वी माडगुळकरांनी त्याचा आराखडा निश्चित केला नव्हता. किंबहुना गीत प्रक्षेपित होण्याच्या आधी 1-2 तासच ते संगीत दिग्दर्शकाच्या हाती येत असे. गीत हाती आल्यावर बाबूजी त्याला ताल लावीत आणि लगेचच ते गायले जात असे. म्हणूनच बाबूजींनी एका ठिकाणी म्हटले आहे गीत रामायण केले नाही ते झाले आहे. गीत रामायणाने लोकप्रियतेची जी उंची गाठली तिला तोड नाही. गीत रामायणाने मराठी मनावर स्वामित्व गाजवले तिला तुलना नाही. गीत रामायणाने रामकथा जशी घराघरात पोहोचवली तसे आधी आणि नंतर कधीच घडले नाही. गीत रामायण हा माडगुळकरांच्या कवित्वाचा एक अद्भुत चमत्कार आहे. बाबूजींच्या नादब्रह्माचा सुरेख साक्षात्कार आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या धवल निर्मल चरित्राचा गगनभेदी जय जयकार आहे. विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कीर्ती सूड घे त्याचा लंकापती सूड घे त्याचा लंकापती. कसले करसी राज रावणा कसले जनपालन श्रीरामाने पूर्ण जिंकिले तुझे दंडकावन. सत्तांधातुत नाही तरीही कर्तव्याची स्मृती सूड घे त्याचा लंकापती सूड घे त्याचा लंकापती. विसलोचने उघडून बघया शूर्पणखेची दशा श्रीरामाच्या पराक्रमाने कंपितता ही दिशा. तुझे गुप्तचर येऊन नचका वार्ता ही सांगती सूड घे त्याचा लंकापती सूड घे त्याचा लंकापती. जनस्थानी त्या कहर उडाला मेले खर दूषण 14 राक्षस मेले एका तुझ भूषण. देवा समतो सुबूत ठरला जनस्थानीचा यती सूड घे त्याचा लंकापती सूड घे त्याचा लंकापती. तुझ्याच राज्य तुझ्याहुनी ही पूज झाला नर. सचिवा संगे बैस येत तू स्वस्त जोडून कर. जाळून टाकील तव सिंहासन उद्या तयाची द्युती सूड घे त्याचा लंकापती सूड घे त्याचा लंकापती. सुदर्शनासह व्यर्थ झेलले छातीवर दूषर. व्यर्थ मर्दिले देव उचलिले सामर्थ्ये डोंगर.
तूच काय तो धर्मोच्छेदक अजिंक्य सेनापती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. तूच काय रे कुबेर जिंकून पुष्पक नेले घरी, तूच काय तो वरिली जाने तक्षक नृपसुंदरी, तूच काय तो भय मृत्यूचे लवनाघी ज्या प्रती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. ऐक सांगते पुन्हा तुला त्या श्रीरामाची कथा, बाण मारता करात त्याच्या चमके विद्युल्लता, शस्त्र निपुणता बघून त्याची गुंग होत सेमती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. तो रूपाने रेखीव श्यामल भूमीवरती स्मर, त्याच्या संगे जनक कन्यका रतिहुनी सुंदर, तुलाच साधून दिसेल 80 मोहक ती युवती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. तिला पळवून घेऊन यावे तुझसाठी सत्वर, याच साठी मी गेले होते त्यांच्या कुटीरावर, श्रवण नासिका तोडून त्याने विटंबिले मज किती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. जा सत्वर जा ठार मारते बंधू दोघे जण, हसले मजते जनक कन्यका येई तिच घेऊन, माझ्या समते तव सत्तेची विटंबिती आकृती, सूड घे त्याचा लंकापती, 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 सूड घे त्याचा लंकापती. बंधू लंकाधिपती रावणासमोर शूर्पणखा उभी राहिली. शूर्पणखेने चेतविला दशानन रावण श्रीरामांशी युद्ध करून सीताहरण करण्याच्या उद्योगाला लागला. त्याने त्यासाठी मारीचाचं साह्य मागितलं. मारीचाने धारण केलेलं अभूतपूर्व मृगरूप पाहून सीतेला खरोखरच अत्यंत मोह झाला. ती पर्णशाळेत आली आणि श्रीरामांना म्हणू लागली, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्यातो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्यातो हरिण अयोध्यानाथा.
श्रीरामांना आपण करुणा राघव म्हणतो. करुणा म्हणजे दया नव्हे, करुणा म्हणजे भीक नव्हे, करुणा म्हणजे याचना नव्हे, करुणा म्हणजे विश्वाच्या आर्त समंजस जाणीवेच्या मुशीतून जन्माला येते ती करुणा. पुरुषार्थ संपन्नता हे श्रीरामाचं रूप आहे. पुरुषार्थशीलता हे मारुतीचं रूप आहे. मारुती हा दास आहे, लक्ष्मण हा सेवक आहे, भरत हा भक्त आहे, शत्रुघ्न हा सखा आहे, सीता हा त्याग आहे आणि श्रीराम हे ज्ञान आहे. हे रामपंचायतन जीवनाला शिकवणारं मूल्य, आणि मूल्य म्हणजे अंतिम निष्ठा. माडगुळकरांनी एका ठिकाणी असं लिहिलंय की आनंदाच्या उरी जाहला एक अचानक वार, आनंदाच्या उरी जाहला एक अचानक वार, निष्पापाची कोणी केली असली क्रूर शिकार. अग्निशिखेसम मुनी मानसी उसळे तीव्र विषाद, वळून पाहता काजळ काळा दिसला सधनु निषाद. अंतरातुनी वरी उसळला अंतस्थाचा साद, मा निषाद प्रतिष्ठां त्वाम अगमः. जन्मली कविता ऐसी जन्मला छंद काननी, दुःखाचा आद्य उद्गाता कवी श्री वाल्मिकी मुनी. घायाळ जाहला मोद जन्मली करुणा व्यथा, व्यथेची जाहली काव्ये रामाची उपजे कथा. श्रीरामाची हृदय कथा महाकवी वाल्मिकींनी छंदोबद्ध केली आणि ती पुन्हा गीत रामायणाच्या रूपाने ग दि माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी रसिकांसाठी 50 वर्षांपूर्वी साकार केली. अशा ह्या रामकथेतलं आणखीन एक नितांत सुंदर गाणं. याचका थांबू नको दारात, घननिळांची मूर्त वीज मी नकोस जाळू हात. याचका थांबू नको दारात, याचका थांबू नको दारात. घननिळांची मूर्त वीज मी नकोस जाळू हात. थांबू नको दारात. कामव्यथेची सुरा प्राशुनी नकोस झिंगू वृथा अंगणी. जनकसुतेचा नखस्पर्शही अशक्य तुझ स्वप्नात. थांबू नको दारात. मजा बलेला दावनिया बल सरसाविसी कर जर हे दुर्बल. श्रीरामांचे बाण तुझ्यावर करीतील वज्राघात. थांबू नको दारात. याचका थांबू नको दारात. धावा धावा नाथर घुबर गजशुंडाये कमल फुलीवर. असाल तेथून ऐका माझा शेवटचा आहात, शेवटचा आहात. श्रीराम 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 हाथों की श्रीराम. गीत रामायणाचं फार मोठं वैशिष्ट्य असं आहे की माडगुळकरांनी त्यात वापरलेला प्रत्येक शब्द हा विचारपूर्वक वापरलेला आहे. त्यांनी तो योजनापूर्वक वापरलेला आहे. त्यामध्ये माडगुळकरांची कैक वर्षाची तपश्चर्या दडलेली होती. आपल्याकडे असं सांगतात, उपनिषदात असं म्हटलेलं आहे, एकच शब्द सम्यक ज्ञातः सम्यक अधितः सम्यक प्रयुक्तः स्वर्गे लोके कामधुक भवती. एक शब्द नीटपणाने जाणून घेतला, नीटपणाने योग्य ठिकाणी योजला
आणि त्याच्यावर योग्य प्रकारे अधिकार मिळवला तर तो शब्द हा स्वर्गलोकातल्या कामधेनूप्रमाणे बरोबर ठरतो. आणि माडगुळकरांनी ह्या विषयात इतकी काही गंमत केलेली आहे. तुम्हाला आता साधी गोष्ट सांगतो. स्वये श्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. या ठिकाणी पहिला शब्द स्वये आहे. हा स्वये शब्द आपण सहसा वापरत नाही. तू स्वये जा असं आपण कधी म्हणत नाही. तू स्वतः जा असं आपण म्हणतो. माडगुळकरांनी स्वये हा शब्द सुरुवातीला वापरला. तिथं स्वये श्री रामप्रभू ऐकती असं म्हटलं आणि एकदम शेवटच्या गाण्यात तो वापरलेला आहे. आणि तिथं काय म्हटलेलं आहे? स्वये ऐकता नृपशत्रुंजय संयत असुद्या मुद्रा अभिनय. वाल्मिकी ऋषी कुशलवांना सांगतायत की रामप्रभू जेव्हा हे ऐकेल स्वये ऐकता नृपशत्रुंजय, तिथं रामाला शत्रुंजय असं म्हटलेलं आहे. पहिल्या गाण्यात स्वये श्री रामप्रभू ऐकती नुसतंच प्रभू म्हटलं. तेव्हा सुरुवातीच्या काळात राम हा प्रभू होता, देव होता, मोठा होता, सगळं खरं. पण शेवटच्या गाण्यात त्याला शत्रुंजय नेमकं ते म्हटलेलं आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की मधल्या सगळ्या काळात रामायणाच्या ह्या अवधीत रामानी आंतरिक आणि बाह्य शत्रूवर विजय मिळवलेला आहे. रामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. रामानी सर्व प्रकारच्या विकारावर एक काबू मिळवलेला होता आणि म्हणून आपण राम हा मोठा आहे असं म्हणतो. रामाचं प्रत्येक आचरण हे विचारपूर्वक केलेलं आहे. रामाचा आदर्श आपण मानतो. असं सांगतात की राम ज्या रस्त्याने चालला तो धर्म. धर्माची सोप्यात सोपी व्याख्या काय? तर राम ज्या मार्गाने चालला तो धर्म. राम चालले तो तर सत्पथ, हे जे माडगुळकरांनी म्हटलेलं आहे त्याचाही अर्थ थोड्याफार प्रमाणात असाच आहे. शब्द योग्य रीतीने वापरणं ही माडगुळकरांची खासियत आहे. एवढंच नाही तर तुम्हाला एक गंमत सांगतो. केशवसुतांनी म्हटलेलं आहे, एक एक जो शब्द नवा तू शिकसी शक्ती तयाची उलथिल सर्व जगासी. ही शब्दाची ताकद योग्य प्रकारे जाणून ती योग्य प्रकारे माडगुळकरांनी उपयोगात आणली. इतकंच नाही तर माडगुळकरांनी, आता मी तुम्हाला स्वयंचं उदाहरण सांगितलं, जुने शब्द तर त्यांनी पुन्हा वापरात आणलेत, उपयोगात आणलेत, योग्य ठिकाणी वापरलेत. पण एखाद्या शब्दाचं, एखाद्या नामाचं क्रियापद करून त्याचं रूप आपण कसं घ्यावं ह्याचाही आदर्श गीत रामायणात आहे. आपणिली रामकृपा सुज्ञ विभीषणे असं जे म्हटलेलं आहे त्यात आपणिली म्हणजे जवळ केली, अंगीकृत केली, हा अर्थ एका जुन्या शब्दाला नवरूप देऊन संत वाङ्मयांचा प्रगाढ अभ्यास असल्याशिवाय ही गोष्ट होणारी नाही. माडगुळकरांचा संत वाङ्मयाचा अतिशय चांगला अभ्यास होता आणि तो चांगला अभ्यास असल्यामुळे माडगुळकर हे अशा प्रकारचं अप्रतिम असं गीतकाव्य लिहू शकले. अन्यथा ती गोष्ट शक्य झाली नसती. माडगुळकरांनी शब्द वापरताना विचार जसा केलेला आहे तसाच ते आपल्या शब्दाच्या बाबतीत किती जागरूक होते याची एक गोष्ट सांगतो. या इथे बांधवा बांधकुटी मंदाकिनीच्या तटनिकटी असं एक पद आहे. 20वं पद, 20वं गीत हे असं आहे. योगायोग असा की हे गीत जेव्हा माडगुळकर लिहित होते त्यावेळी तिथं बाभ बोरकर आलेले होते. बाभ बोरकरांनी ते ऐकलं, बघितलं आणि त्यांनी माडगुळकरांना सल्ला दिला की या इथे लक्ष्मणा बांधकुटी असं का म्हणता तुम्ही? या इथे बांधवा बांधकुटी. बाभ बोरकर हे शब्दांचे लढीवाळ, त्यांना शब्दांच्यावर त्यांचं फार प्रेम. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले, अशी मुलायम शब्द रचना करणं, गोड गोड शब्द काव्यात पेरणं ही बाभ बोरकरांची खासियत होती. आणि म्हणून त्यांनी माडगुळकरांना सांगितलं या इथे बांधवा बांधकुटी असं म्हणा. माडगुळकर त्यांना म्हणाले मला नुसतं बांधवा म्हणायचं नाही, मला नेमका अर्थ सांगायचा आहे आणि म्हणून मी इथं बांधवा न म्हणता लक्ष्मणा असंच म्हणणार. आणि त्या गीतात लक्ष्मणा असाच शब्द राहिला. माडगुळकरांनी अशा प्रकारे योग्य शब्द तर वापरलेत पण आपल्या गीतामधून कुठल्याही प्रकारे रामकथेला बाधा येताने आपल्या स्वतःच्या कल्पनेने वेगळं काही त्याच्यात येताने ह्याची दक्षता घेतली. विनोबांनी गीत रामायण ऐकलं आणि गीत रामायण ऐकल्यानंतर विनोबांच्या डोळ्यातून घळघळा घळघळा अश्रू वाहू लागले. सावरकरांनी ऐकलं आणि सावरकरांनी जेव्हा दैवजात दुःखे भरता दोषना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे गाणं ऐकलं त्यावेळी सावरकरांनाही आपल्या गतजीवनाची आठवण झाली. गीत रामायणाची खासियत अशी आहे की रामासारखा वनवास किंवा त्याच्यासारखे कष्ट भोगण्याची आपली ताकद नाही.
हे खरं असलं तरी त्याच्या जवळपास जाणारे अनेक अनुभव आपल्याही छोट्याशा जीवनात कधीतरी येऊन गेलेले असतात. म्हणून गीत रामायण हे आपल्याला ते आपलंच आहे असं वाटायला लागतं. गीत रामायण माडगुळकरांनी लिहिलं, बाबूजींनी गायलं आणि रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळानो श्रीरामायण असं म्हटलं. त्यांनी ते म्हटलं आणि काय आश्चर्य, केवढी आनंदाची गोष्ट की ते त्यांच्या बाळांनी ऐकलं, ते मान्य केलं, श्रद्धापूर्वक ते मान्य केलं. आणि बाबूजींचा मुलगा श्रीधर आणि माडगुळकरांचा मुलगा आनंद हे दोघेही गीत रामायण गात राहिले. ते गात आहेत, त्यांची मुलंही किंवा नातवंडही ह्यापुढे गातील आणि तुमची आमची नातवंड ते श्रद्धेनं भक्तीनं ऐकतील. मराठी भाषा जोपर्यंत आहे तोपर्यंत गीत रामायण गायलं जाईल याबद्दल मला मुळीच शंका नाही. नमस्कार. दोघ्याच्या वेशामध्ये येऊन रावणानं सीतेला उचलून नेलं, तिचं हरण केलं, आपण पाहिलं. तिकडे मारीचाचा वध करून श्रीराम परत येत आहेत आणि समोरून येणारा लक्ष्मण त्यांना भेटला. रामाने विचारलं, लक्ष्मणा, जनक नंदिनीला आश्रमात एकटीला सोडून कसा रे आलास इथे? तेव्हा लक्ष्मणा म्हणाला की काय करू, स्त्री हट्टपुढे काही करता आलं नाही. लक्ष्मणावरती रागेबरं दोघंही आश्रमापर्यंत परत आले आणि आश्रमात आल्यानंतर त्यांना पाहिलं तर कुठेच सीता दिसत नव्हती. जनक नंदिनी कुठेच दिसत नाही हे पाहिल्यानंतर श्रीराम व्याकुळतेनं म्हणाले, उचाड आश्रम पुरे उचाड आश्रम पुरे ओठे सीता जनक नंदी उचाड आश्रम पुरे सांग कदंबा बघुनी सत्वर दिसते काटी नदी तटा